मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. प्रिया साक्षीला फोन करून सांगत असते की काहीतरी गडबड नक्कीच आहे. घरचा डॉक्टर असताना बाहेरच्या डॉक्टरकडे जाण्याची काय गरज आहे. त्यामुळे काहीतरी खोटं कारण सांगून ते एक्सपो मधून बाहेर पडलेत. तेव्हा साक्षी म्हणते, काहीतरी कारण म्हणजे काय प्रिया, तुला माहितीये का नक्की. तेव्हा प्रिया म्हणते, नाही ते नाही माहिती मला, पण काहीतरी प्लॅन होता त्यांचा, त्यामुळेच ते एक्सपो मधून बाहेर पडले. तेव्हा इकडे महिपतचे सगळे पेशंट संपलेले असतात. तो प्रियावर खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो, काहीतरी कुठेतरी कधीतरी हे असलं काहीतरी सांगायचं असेल ना तर आम्हाला सांगू नकोस, फोन ठेव, इथे आम्हाला झोप नाहीये आणि तुझी अशी बडबड ऐकायला आमच्याकडे वेळ नाही. तेव्हा प्रिया म्हणते, असं काय करता अण्णा सर, जे काही इथं होईल ते सगळं तुम्हाला सांगायचं असं ठरलंय ना आपलं. तेव्हा महिपत ओरडून म्हणतो, हे असं अंधारात बाण मारणं बंद कर. तुला जर खरंच काही माहिती असेल तर सांग, नाही तर तुझ्यावरच बाण सोडीन मी आता. तेव्हा साक्षी महिपतला शांत करते आणि प्रियाला म्हणते, हे बघ प्रिया, तुझ्याकडे काही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन असेल त्या दोघांच्या प्लॅन बद्दल तर सांग, नाहीतर फोन ठेव. आधीच आमच्या डोक्याला खूप टेन्शन्स आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, टेन्शन्स? कसलं टेन्शन, काय झालं. तेव्हा साक्षी म्हणते, चोरी झाली आमच्याकडे. तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय, साक्षात महिपत शिकरेंच्या घरी चोरी, आणि ही चोरी करायची हिंमत कुठल्या चोराने दाखवली. ए साक्षी, तू काही थापा बिपा मारत नाहीस ना मला. तेव्हा साक्षी म्हणते, एक मिनिट थांब. म्हणून ती इकडे तिकडे पडलेल्या सामानाचे फोटो काढते आणि प्रियाला पाठवते आणि म्हणते, हे बघ. ते फोटो बघून प्रियालाही धक्का बसतो. अगं हे खरंच आहे अगं. तेव्हा महिपत तिच्यावर ओरडतो, सारखं सारखं खोटं बोलायला आमचं नाव काय प्रिया मधुकर नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते, मला सारखे सारखे टोमणे मारण्यापेक्षा चोरी कोणी केली ते शोधून काढा. ठेवते मी फोन. आणि ती फोन ठेवून टाकते. नेटवर्क मिळत नसतं म्हणून प्रिया घराच्या बाहेर येते. वैतागत म्हणत असते, ह्या नेटवर्कला काय प्रॉब्लेम झालाय. तोपर्यंत तिचं लक्ष चिखलांच्या ठशाकडे जातं. ती खूप निरखून बघते. तिला क्लिक होतं. ती म्हणते, हे तर सेम टू सेम तसे ठसे आहेत जे साक्षीच्या घरी उमटले होते. ती निरखून बघू लागते की कोणत्या बोटांचे ते ठसे आहेत. त्यानंतर तिला कळून येतं की ते अर्जुनचे बोट आहेत. ती म्हणते की हे अर्जुनचे बोट आहेत. सायली तिथे झाडू मारत असते. प्रिया म्हणते सायलीला, सायली, ह्या सगळ्या चपला ना मी तिथे ठेवते, म्हणजे ना तुला नीट झाडू मारता येईल. तेव्हा सायलीला काहीच कळत नाही. ती हसून म्हणते, कर कर, हा कर, कधीतरी कामं कर. प्रिया म्हणते, या बोटांना किती चिक्कल लागलाय, मी एक काम करते, मी हे बोट धुवून आणते. तेव्हा सायलीला शंका येते. ती म्हणते, एकही काम न करणारी प्रिया आज चक्क यांचे बोट धुवायला जाते. चिखल तर सगळ्याच बोटांना लागला असेल. मग हिने फक्त यांचेच बोट का उचलले. हे बोट तर यांनी काल साक्षीच्या घरी जाताना घातले होते. म्हणजे प्रिया या बोटांचे ठसे बघत होती का. तेवढ्यात बोट घेऊन जाणाऱ्या प्रियाला ती अडवते आणि म्हणते, एक मिनिट, यांचे बूट तू साफ करायची काही गरज नाहीये. तुला बूट साफ करायचेच आहेत ना, तर बाकीच्या चपला आहेत त्या कर. यांचे बूट साफ करायची काही गरज नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते, अगं करते मी, त्याहीच करते साफ, आधी हे बूट साफ करू दे, मग बाकीच्या करते. तेव्हा सायली म्हणते, थांब, यांच्या बुटांना हात लावलेला ना यांना आवडतो ना मला, ठेवते बूट तिथे. म्हणून तिच्याकडे ते बूट हिसकावून घेते आणि म्हणते, तुला मदत करायचीच आहे ना, तर जा स्वयंपाकघरामध्ये जाऊन भाजी चिरून ठेव, मी आलेच फोडणी टाकायला. तसे विमलताईंना बरं नाहीये. थोड्यात प्रिया तिथून पळ काढत म्हणते, मी नेटवर्कसाठी तिथे आले होते, मला एक अर्जंट कॉल करायचा आहे, मी जाते. म्हणून ती तिच्या रूम मध्ये निघून जाते. रूम मध्ये आल्यानंतर प्रिया साक्षीला फोन करते आणि म्हणते, साक्षी, तुला कॉन्क्रीट प्लॅन पाहिजे होता ना, माझ्याकडे एक मस्त माहिती आहे. एक काम कर, फोन स्पीकरवर टाक आणि अण्णा सरांनाही बोलून घे. साक्षी महिपतला बोलवते आणि प्रियाला म्हणते, हा बोल आता. तेव्हा प्रिया म्हणते, काल तुझ्या घरी चोरी झाली त्याचा फोटो तू मला पाठवला होतास, तो फोटो मी नीट बघितला. तिथे जमिनीवर चोराच्या बुटाचा ठसा उमटला होता, बरोबर. तसेच ठसे आमच्या घराच्या बाहेर उमटले होते. ते ठसे दुसऱ्या कोणाचेही नसून अर्जुनच्या बुटाचे होते. याचा अर्थ तुमच्या घरी चोरी करणारा चोर दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुनच आहे. तेव्हा महिपत तिलाच धमकी देतो आणि म्हणतो, ए चिचुंद्रे, ही जर माहिती खोटी ठरली तर तुझी अशी हालत बेकार करेल की ती आयुष्यभर विसरणार नाहीस. तेव्हा प्रिया म्हणते, अहो, ही माहिती खोटी ठरणारच नाही, 100% खरी बातमी आहे ही. तुम्ही ते ठसे आमच्या घराच्या बाहेर बघितले असते ना तरी तुमच्या लक्षात आलं असतं की ते ठसे अर्जुनचेच आहेत म्हणून. काहीतरी करा, पण या संधीचा फायदा घ्या, ही संधी अशी सोडू नका. मी सांगितलेलं 100% खरं आहे. आता साक्षी आणि महिपत काय करतील अर्जुन विरुद्ध हे जाणून घेण्यासाठी पाहता ठरलं तर मग